हे सोलापुरातून सोलापूर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर डिझेल ओतून घेत तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। करमाळ्याचे भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, कारवाई होत नसल्याने तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला। भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी व्याजापोटी 37 गायी दमदाटी करून नेल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न या तरुणानं केला। अक्षय पवार यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान गणेश चिवटे यांच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल असला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न झाला। जर कारवाई झाली नाही तर लवकरच कुटुंबासह आत्मदहन करीन असं अक्षय पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांना अधिक विचारूया। प्रीतम, हा सगळा काय प्रकार आहे? सदर तरुण हा करमाळा तालुक्यातील रहिवासी आहे आणि करमाळा तालुक्यातीलच भाजप तालुका अध्यक्ष आहेत गणेश चिवटे यांनी व्याजापोटी 37 गायी दमदाटी करून नेल्याचा आरोप अक्षय पवार यांनी केला होता। अक्षय पवार यांनी ह्या आधीही गुन्हा दाखल व्हावा यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे आंदोलन केले होते। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकर यांनी भेट देऊन सदर जो काही गुन्हा आहे तो नोंद करावा अशी निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते। त्यानंतर करमाळा तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हाही दाखल झाला। मात्र पुढील कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सदर अक्षय पवार याने नैराश्यातून आज सोलापूर जिल्हाधीक्षक कार्यालयात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण गणेश चिवटे यांच्यावर गुन्हा दाखल आहे, कारवाई होत नाही असा सुद्धा आरोप होतोय। त्यामुळे त्याविषयी सुद्धा पोलिसांकडून प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद प्रीतम माहिती दिल्याबद्दल। नाशिक